मॉर्निंग गाईस. एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि मी उठून 15 मिनटं झाल्या. चहा वगैरे घेतलेला आहे आणि हे आपला बेड. संध्याकाळी आपण इथे झोपतो आणि पूर्ण असे थंड हवा संध्याकाळी राहते. ना मच्छरचं टेन्शन ना कुठलं टेन्शन. मित्रांनो, एकदम गुलाबी थंडी पडलेली आहे आणि एकदम नैसर्गिक वातावरण पाहायला मिळत आहे इकडे गावाकडे. मित्रांनो, रात्रभर हळदीचं आपलं काम चालू होतं, हळद शिजवण्याचं. ते आता सध्याला सकाळचे 6:30 वाजले आहे, ते बंद करत आहेत. आजचा ब्लॉगिंगचा आपला गावाकडला तिसरा दिवस आहे. मित्रांनो, आता चाललेलो आपण खाली. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आई आणि काकू खाली काहीतरी काम करत आहेत. तर आपण आता आलेलो आहोत खाली. हे बघा, दिवसभर कोंबड्या अशाच बाहेर राहतात. काकू, पाणी दिलं का? चालू करू ना. तर आपल्याला झाडांना पाणी द्यायचं आहे. हे आपण चालू केलेलं आहे. हे बघा कशा कोंबड्या पळत आहेत. एक नवीन दिवस, नवीन पहाट आणि एक नवीन सुरुवात. मित्रांनो, थोडक्यात अशी शांत पहाट आपल्याला जाणवत आहे. हे जे आमचे कुत्रे होते आणि हवाला पूर्ण रात्रभर भुकत होते. यांना काही जरी दिसलं संध्याकाळी ते सारखं हे भुकत असतात. इथं आमचे दादा झोपतात संध्याकाळी. एकदम मस्त वातावरण वाटते संध्याकाळचं. आणि पलीकडे आपले ढोरांना बांधून ठेवलेले आहेत. आता तिकडे हळद शिजवण्याचं काम चालू आहे. आता आपण निघालेलो आहोत वॉकिंगसाठी. माझा मोबाईल तर राहिलेलाच आहे वरी. तर चला मित्रांनो, मोबाईलची आज काही गरज नाही. आपल्याला थोडंसंच वॉक करायचं आहे. मे बी आज आपण वॉकिंगपेक्षा जिकडे हळद चालू आहे शिजवत आहेत तिकडे जाऊया. तर पूर्ण रात्रभर यांनी काम करून ते जे मोठे मोठे टँक दिसायलेत त्यांनी 70 टँक्स काढलेले आहेत हळदीचे शिजून. तर अशा प्रकारे ही पूर्ण हळद शिजून झालेली आहे. आणि हे बघा, हे जे बंडा आहे या बंड्यामधून गरम वाफ येते. म्हणजे आता सध्या लेटेस्ट काढलेले आहे, एकदम गरम वाफ सुटायलेले आहे. आणि हे पण गरम पण आहे. अशा प्रकारे हे ढोल करून ठेवतात आणि त्याच्यानंतर ढोल नाही, याला शिजवून ठेवतात आणि याच्यानंतर जे नेक्स्ट प्रोसिजर असते ती ढोल करायची. तर ही हळद शिजवण्याची प्रोसिजर थोडक्यात अशी असते. मित्रांनो, यांनी पूर्ण नाईट म्हणजे संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान आले होते. तेव्हापासून ते सकाळच्या 5 किंवा 6:30पर्यंत यांनी ही अशा टाक्या, या 70 टाक्या हळद आपली शिजवलेली आहे. शेताकडे काही ना काही ॲक्टिव्हिटीज ह्या चालू असतातच.
तर एक छोटंसं पिल्लू आहे, त्याची जी विष्ठा आहे ती चिटकलेली होती, त्याच्यामुळं मॉर्टॅलिटी ही जास्त प्रमाणात वाढते. सो ती दादा साफ करत आहेत. आणि हे आपलं छोटंसं खुराड आहे कोंबड्यांचं, हे बघा. हे बघा, आता सगळेजण बाहेर निघतात. मित्रांनो, पक्ष्यांचा आवाज एवढा एकदम मधुर येत आहे, एकदम सकाळची पहाट आणि असं शांत वातावरण, आणि त्यामध्ये चिमण्यांचा, हे बघा माझ्या पाठीमागं तुम्हाला आवाज येत असेल, एकदम मस्त. तर मित्रांनो, गावाकडली पहाट अशी आहे थोडक्यात. सो गुलाबी थंडी आणि पक्ष्यांचा किलकिलाट. पाईप लाव बरं, आई पाईप लाव की. मित्रांनो, पाईप थोडासा निसटलेला आहे. सो काय हे बघ, चिकूच झाड वाढलं. चल दाबू नको, दाबलं किती निघायलंय. वाढतात, चिकूचं झाड आहे. सो मित्रांनो, पाईपाला जास्त दाबता येत नाही, दाबलं की कसं आहे ते इथून पाईप निघून चालला आहे. सो अशा प्रकारेच हे या दांडाने पाणी निघून जाते. आणि या साईडला कोंबड्या बसतात मस्त थंड हवेशीर. थोडंसं इकडं पाईप करावं लागेल त्याला, कारण की फक्त ते एकाचं झालं की एकाला टाकावं लागते असं. आता इकडे याच्याकडे ठेव थोडं. ते नांदेडून आणायला पाहिजे होता एक पाईप मोठावाला, कमीत कमी त्या झाडापर्यंत पोचलं पाहिजे.